आज आपण पाहणार आहोत मधल्या वेळेत खाण्यासाठी खुसखुशीत खमंग खारे शंकरपाळे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि 2 वाटी मैदा घ्यायचा आहे। तर हे प्रमाण पाव किलोचं होतं। आता हे 2 वाटी मैदा टाकल्यानंतर हे छान चाळून घ्यायचं आहे। तर चाळून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरा, 1 चमचा ओवा, 1 चमचा फुल भरून मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, चुटकीभर हळदी पावडर आणि ह्या पळीनं 2 पळी तेल टाकून घ्यायचं। हे नॉर्मल तेल आहे, कडकडीत नाही किंवा थंड नाही। तर आता हे या पिठामध्ये टाकून घेतल्यानंतर सर्व पिठाला व्यवस्थित हे चोळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आता अर्धा चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे, त्यामुळे चव छान लागते शंकरपाळ्याची। आता हे मिक्स करून घ्यायचं, एक ना एक पिठाला व्यवस्थित हे चोळून घ्यायचं आहे, म्हणजे शंकरपाळे छान होतात। आता वाटीच्या सहाय्यानेच पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही। लो फ्लेमवर तेल गरम करायला ठेवले, मोठ्या शेगडीवर लो फ्लेम करून तेल गरम करून घ्यायचं आहे। आता याचे गोळे तयार करून घेऊया। गोळे तयार करून घेतल्यानंतर ह्याचे छान अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे। लाटून घेतल्यानंतर एकावर एक असे ठेवायचं आहे आणि जेवढ्या लाट्या होतील तेवढ्या एकावर एक ठेवायचे। थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि परत हे छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि जाडी थोडीशी ठेवायची आहे, खूप पण पातळ करायचं नाही। तर इथं मी 4 लाट्या याच्यावर एकावर एक ठेवून 3 किंवा 4 ठेवून घ्यायच्या आहेत। थोडंसं कोरडं पीठ टाकून हे छान लाटून घ्यायचे, त्यामुळे पदर छान सुटतात आणि खुसखुशीत असे खारे शंकरपाळे होतात। कमीत कमी 3 तरी एकावर एक ठेवून लाटून घ्यायचं आहे। तर खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, अशा प्रकारे हे लाटून घेतल्यानंतर याला असं पिझ्झा कटरनी कट करून घ्यायचे। तुमच्या आवडीनुसार याचे चौकोनी किंवा जसे पाहिजे तसे याचे आकारामध्ये कट करून घेऊ शकता। तर मी अशा प्रकारे ह्याचे कट लावून घेते। तर शंकरपाळ्याच्या आकाराचे सुद्धा करू शकता। तर इथं करून घेईपर्यंत तेल छान गरम झालेलं आहे की शंकरपाळ्याच्यावर टाकून घ्यायचे आणि मीडियम पेक्षा कमी गॅस करायचा किंवा लो फ्लेमवर जरी तळून घेतलं तरी खुसखुशीत होईपर्यंत छान असे शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर मी तुम्हाला इथे गॅससुद्धा दाखवते बघा, अगदी लो फ्लेम आहे। मोठ्या शेगडीवर लो फ्लेमवरच शंकरपाळे हे तळून घ्यायचे आहेत। तर हे जे बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे खुसखुशीत असे होते। तुम्ही मीडियम किंवा हाय फ्लेमवर तळायला गेलात तर मध्ये कच्चे राहतात, वरतूनच वाटतात आणि परत ते नम पडतात। तर अगदी बुडबुडे कमी झाल्याच्या नंतर हे शंकरपाळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर याला सतत हलवून घेऊन आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। एकाच सेकंदसाठी गॅस हाय फ्लेमवर करायचं आणि शंकरपाळे काढून घ्यायचे, म्हणजे तेलकटपणा यातला नाहीसा होतो, कोरडे शंकरपाळे होतात। तर तेलातून काढल्यानंतर लगेचच हे शंकरपाळे अगदी कोरडे असे दिसतात। तर बघू शकता एकदम परफेक्ट असे हे शंकरपाळे आपले तयार झालेत। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की। चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। बाय बाय।